दिवसाची सुरुवात झाली की सगळ्यांच्या कामाची पण सुरुवात होते। इकडे मम्मी चालू आहे भाजी साफ करायचा, पप्पांचं बाहेरचं आवरायचं चालू आहे आणि मी आता जस्ट याला स्कूलला सोडून आले। तर इकडे आता मी बनवते अख्खा मसूरची भाजी, ज्याला छानपैकी मोड आलेला आहे आणि अख्खा मसूरची रेसिपी मी माझ्या मोठ्या व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे, नक्की जाऊन बघा, खाली मी त्याची लिंक देते। किचनमध्ये काही गोष्टींची पूर्वतयारी असेल ना तर काम करायलाही सोपं वाटतं आणि मजाही येते आणि कंटाळी येत नाही, प्लस टाईमही वाचतो। म्हणजे किती फायदा होतो बघा आपल्याला। फॉर एक्झाम्पल आपलं जर वाटण तयार असेल, म्हणजे खोबऱ्याचं वाटण, तर आपली भाजी म्हणजे असं ते म्हणतात ना, चुटकी बजाते ही भाजी होऊन जाते आणि इथे माझा मसाला रेडी होता, त्यामुळे फटाफट भाजी झाली। त्यानंतर इथे विहानची फ्रेंड आदूजीचं नाव आहे, ती आली आहे विहानसोबत खेळायला। विहानचं आवरून झालं ना तिला आवाज देत राहतो, जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत तिला आवाज देत राहतो। मग त्याचा आवाज ऐकून शेवटी ती येतेच आणि दोघं खेळले छान। त्यानंतर मग सियाला आणायला गेले दुपारी। इकडे अतुलचं चालू आहे मस्तपैकी गाडी वॉश करायचं। आणि आता इथे सियाबद्दल बोलू काय, म्हणजे तिला किती वेळा सांगितलं की मोठं झालं तुला हे करायचंच आहे, त्यामुळे आता फक्त तू अभ्यास कर आणि खेळ, तरी तिला कधी कधी करायचं असतं आणि मग त्यामुळे तिला कधी कधी करू देते। आता इथे तिने मला भांडी घासायला हेल्प केली आणि भलेही भांड्यांना साबण राहिला असला, भलेही मला डबल त्रास होत असला धुण्याचा, तरी तिला मी करू दिलं। म्हटलं करत करत मुलं शिकतात। परत देवाची तिला इतकी आवड आहे ना, म्हणजे देवाला हळदीकुंकू लावणं, फुलं चढवणं असो किंवा रांगोळी काढणे असो, रांगोळी काढताना रांगोळी साडते, मेस करते, पण तरी मी तिला करू देते, कारण मुलं करत करतच शिकतात, हो की नाही। जसं आपण चांगल्या गोष्टींचं कौतुक करतो तसं चुकीच्या गोष्टी केल्या, आगाऊपणा केला तर आपण ओरडलं पण पाहिजे, त्यामुळे मी ओरडते सुद्धा। आणि माझं कसं आहे, कधी कधी मी ओव्हर ॲक्ट पण करते, म्हणजे नकली ओव्हर ॲक्ट, जेणेकरून त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य समजावं म्हणून। आणि इकडे आज भाजी मम्मीने केली आहे। चला तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये। टिल देन बाय, थँक्स फॉर वॉचिंग, लव्ह यू ऑल, बाय।